हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। पाहू शकता एकदम मस्त हिरवागार कलर आला आहे। आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे। पाहू शकता चिकट तर अजिबात झाली नाही। बऱ्याच जणांची तक्रार असते की माझी अशी एकदम सुटी भेंडी तयार होत नाही, चिकट होते किंवा कलर बदलतो, काळी पडते भेंडी बनवताना। तर त्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे भेंडी हिरवीगार राहण्यासाठी काय टाकायचं ते तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की भेंडी अशी एकदम सुकी कशी झाली आहे। तर त्यासाठी घेतली आहेत मी। त्यासाठी मी भेंडी कट करून घेतली आहे। पाहू शकता आपण भेंडी फ्राय बनवत आहोत। एक पावशेर भेंडी घेतली आहे। फक्त लसूण घालून बनवत आहोत त्यामुळे फक्त लसूण घेतला आहे ठेचून। कढीपत्ता, हिंग, थोडीशी कोथिंबीर व थोडासा आपल्याला लिंबू पण पिळायचा आहे म्हणजे आपली भेंडी चिकट होणार नाही। त्यासाठी थोडीशी मोहरी, जिरं, मीठ व थोडीशी हळद पण लागणार आहे। आपण लाल तिखट एकदम थोडंसं घालणार आहोत कारण आपण कमी तिखट करणार आहोत। एक साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये। आपल्याला त्यात थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली पाहिजे। त्यात लगेच आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं पण छान फुलले पाहिजे। त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे व गॅस बारीक करायचा आहे। त्यात थोडंसं हिंग, लसूण लाल झाला की त्यात कढीपत्ता व त्यात थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आपल्याला, थोडंसं लाल तिखट व मग ही भेंडी टाकून घ्यायची आहे याच्यावर व ही अशी परतून घ्यायची आहे। आपल्याला झाकण ठेवायचं नाही भेंडीवर, नाहीतर आपली भेंडी चिकट होऊ शकते। म्हणून आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे। एक मिनिटभर झालं परतून की आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण नंतर आपली भेंडी कमी होते, म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे आपल्याला, थोडंसं वरतून मी टाकणार आहे। एक मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिट हे परतून घ्यायचं आहे। 2 मिनिट झाले आहेत। एक थोडंसं 4 ते 5-7 थेंब आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे। चवीला पण एकदम मस्त लागते भेंडी व आपली भेंडी चिकट पण होत नाही। पाहू शकता आता थोडीशी चिकट झाली आहे, पण नंतर आपली भेंडी थोडी पण चिकट होणार नाही थोडासा लिंबू पिळल्यानंतर। अजून एक 2 मिनिट परतून घेऊन त्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। आपले 2 मिनिट झाले आहेत। परत हे पहा आपल्या भेंडीचा कलर पण बदलला नाही कारण आपण लिंबू टाकला आहे त्याच्यात, म्हणून असा हिरवागार कलर जसा आहे तसाच आहे। आपली भेंडी तर पूर्ण शिजली आहे। मी तुम्हाला दाखवू शकते कढईमध्येच हे फक्त असं एका भेंडीचे 2 भाग करून बघायचे। एकदम हळुवारपणे ते 2 भाग होत आहेत म्हणजे आपली भेंडी शिजली आहे। हे पहा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं मोठंच वाटते की शेंगदाण्याचं कूट। परत आपल्याला 1 मिनिट हे परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते पण शिजलं जातं व आपली भेंडी तुम्ही पाहू शकता एकदम अशी सुकी तयार होते। हे पहा अजिबात चिकट झाली नाही व कलरसुद्धा बदलला नाही आहे आपल्या भेंडीचा, जसा आहे तसा हिरवागार कलर पण आहे। म्हणून आपल्याला झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवल्यानंतर त्याचा कलर बदलतो। तयार झाली आहे आपली भेंडी। 1 मिनिट परतून झाला आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची व गरमागरम चपातीसोबत एकदम मस्त लागते भेंडीची भाजी। तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।